नमस्कार. श्रद्धा संस्कृती सादर करीत आहे भगवद्गीता 12वा अध्याय स्तोत्र मालिका. यात रोज 4 श्लोक आपणासमोर सादर होतील. श्लोक पहिला. अर्जुन उवाच, म्हणजे अर्जुन म्हणाला, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. पुन्हा एकदा म्हणूया. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. याचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन ध्यानात निमग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे म्हणजे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगविद्ये कोण, असा प्रश्न अर्जुनाने विचारला. श्लोक दुसरा. श्री भगवानुवाच, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. पुन्हा एकदा बघूया. श्री भगवानुवाच, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मला सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. श्लोक तिसरा आणि चौथा. ये त्वक्षरमनिर्देशं अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियन्मेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. पुन्हा एकदा बघूया. ये त्वक्षरमनिर्देशं अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियन्मेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. याचा अर्थ असा, परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. या पुढील 4 श्लोक पुढच्या भागात. धन्यवाद.